विचार चाललाय विचार. नवऱ्याला कसं पटवायचं, चांगली सून व्हायचं नाटक अजून चांगलं कसं करायचं, हे खोटं नाटक करता करता त्या स्वराजला खरंच प्रेमात कसं पाडायचं. हेच विचार सुरू आहेत ना डोक्यात. काय बघतेस काय, काय हेतू घेऊन आलो होतो आपण या घरात, विसरलीस? घे हे खा, याची गरज आहे तुझ्या मेंदूला. यानी तरी डोक्याचा रक्तप्रवाह वाढेल तुझ्या. के महिने झाले या घरात येऊन काय केलं तर हे छोटे मोठे प्लॅन्स, आणि हे छोटे मोठे प्लॅन सक्सेसफुल झाले म्हणून धुरळून गेली. मी म्हणजे काय कुठे निघालीस? अगं तुझ्याशी बोलते मी, का थांबा का? ऐकून घे ना काय चाललंय ते. ओरडा आता तुम्ही, अजून जोरात ओरडा आणि सगळ्यांना सांगा आपलं काय काम होतं, आपलं काय प्लॅनिंग होतं. आई मी ना जरा विचार करते. 2 दिवस मी जो काही विचार करते, मी जे काही प्लॅनिंग करते ना, ते तुम्हाला आधीपासून माहिती. त्यामुळे हे असं टोमणे मारणं बंद करा. आणि तुम्ही जर का मला मदत केली ना तर आपलं प्लॅन लवकर वर्कआउट होईल. अगं पण काय करायचंय ते सांगशील? सगळं स्वतःच ठरवते, स्वतःच करते. आता सुद्धा मी जे ठरवलंय ना तेच होणार आहे. काय ठरवलंयस तू? आता जर का आपल्याला डाव जिंकायचा असेल ना तर हे छोटे मोठे खेळ खेळणं बंद करावं लागेल. आता असा एक मोठा डाव टाकायचा की दीप कायमचा आयुष्यातून उठला पाहिजे. पण हे सगळं कसं होणार? होणार आई, नक्की होणार. काल रात्री लपून छपून दीप दुकानात शिरला आणि त्याचं सीसीटीव्ही फुटेज माझ्याकडे. मग 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 विचार करा, त्या पुरुषोत्तमसाठी त्याचं दुकान त्याचा जीव की प्राण आहे, आणि तो दीप त्या जीवावरचं ओझं. त्या दीपने दिवसा दुकानात पाय ठेवलेला आवडत नाही त्या पुरुषोत्तमला. इथे तर त्या बेवड्याच्या रात्रीचं लपून छपून आत जायचं फुटेज आहे आपल्याकडे. आता या 2 गोष्टींचा वापर करून त्या दीपला असा धडा शिकवायचा आहे ना तो आयुष्यभर विसरू शकणार नाही. आतापर्यंत 4 भिंती आड खूप तमाशे झाले. आता पुढचा तमाशा सगळ्यात जगासमोर व्हायला पाहिजे. गायकवाड घराण्याची अब्रू 4 चौघात निघाली पाहिजे. तेव्हाच या घरात वणवा पेटेल, वणवा. आणि त्याच वणव्यात अख्खं गायकवाड कुटुंब जळून खाक होईल. फक्त आता वणवा कसा पेटवायचा आहे ते ठरवावं लागेल.